मनपाडळेत वन्य प्राण्यांचा धुमाकूळ, शेतीचे मोठे नुकसान. हातकणंगले तालुक्यातील मनपाडळे गाव परिसरामध्ये वन्य प्राण्यांचा उपद्रव वाढला असून रानडुकरे, गवे आणि कोल्ह्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. ऊस, भुईमूग तसेच अन्य शेती पिकांचे नुकसान होत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. रात्रीच्या वेळी रानडुकरांचे कळप आणि गव्यांचा वावर वाढल्याने शेतकऱ्यांना शेतात जाणेही धोकादायक बनलं आहे. पिकांची नासधूस होत असल्याने मेहनतीने उभे केलेले पीक डोळ्या देखत उद्ध्वस्त होत आहे. वन्य प्राण्यांचा वाढता उपद्रव रोखण्यासाठी वन विभागाकडे वारंवार मागणी करूनही ठोस उपाययोजना होत नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. त्यामुळे शासनाने या समस्येची गांभीर्याने दखल घेऊन वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा, तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना योग्य ती नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी होत आहे. शेतकरी असून आमच्या शेतामध्ये भरपूर प्रमाणात डुकराने आणि गवेरेड्याने भरपूर आमचं असं नुकसान केलेलं आहे. ऊसाचं लय म्हणजे लय आमचं नुकसान झालेलं आहे. ऊस पूर्ण तळातनं उपसून पडलेला आहे. आता 2-2 गुंठ्याचं असं प्लॉट असं मोकळं केले आहेत त्याने खळच्या खळ. तेव्हा आम्ही गावाच्या वतीनं असं आहे की शासनानं आम्हाला काहीतरी त्याच्यावर काहीतरी तोडगा काढून द्यावा की त्यांची जनावरं आमच्या हद्दीत येऊ नये, आम्ही त्यांच्या हद्दीत जात नाही. पर कसं आहे, शेतकऱ्याच्या वतीनं आम्हाला हेच एवढं म्हणायचं आहे की बाबा कुठेतरी ह्याच्यावर काहीतरी हे करायला पाहिजे. आता ऊस आमचा एवढा मात्रा केला आहे, आम्ही गुंठ्याला 2-2.5 टनानं अवरेज काढतेला. आता 1 टन सुद्धा ऊस निघणार नाही. त्या 10 गुंठ्यात 1 टन ऊस निघेल खचून. एवढं आमचं नुकसान झालेलं आहे. आम्ही ते एवढं नुकसान झाल्यामुळं आम्ही स्वतः आमच्या खर्चानं 5 फूट उंचीची जाळी अशी संपूर्ण शेताला मारण्यासाठी आम्ही आणलेली आहे. ते आम्ही आता काल खरेदी करूनच घेऊन आलोय ट्रॅक्टरनं. तर ते माझ्याकडं त्याचं हे पण आहेत की बाबा म्हणजे काय आम्ही काही हे सांगत नाही, आमचं काम चालूच आहे. आता हे बघा सध्याला आम्ही आता हे भरून आणलेलं आहे ट्रॉली अशी. म्हणजे आम्ही एवढा खर्च करायला लागलो. जवळजवळ आमचं आता 9 एकराला आम्ही टोटल जवळजवळ 2-2.5 लाखाचा आम्ही खर्च केलेला आहे. मग असं प्रत्येक शेतकऱ्याला जमू शकत नाही. ते आम्ही उगाच आता आम्ही कसं केलंय, 3-4 आम्ही भाऊ मिळून हे करायला लागलोय. नाहीतर एका शेतकऱ्याचं काम नव्हे हे. यासाठी काहीतरी करावं, म्हणजे शासनाने आमच्याकडे लक्ष द्यावे. करायचं झालं तर एका शेतकऱ्याला एकरी 60,000 ते 70,000 रुपये खर्च आहे बघा. ते एवढा करायचा, ते उत्पन्न काढायचं का ते. आणि ते फॉरेस्ट मॅडम आलते, त्यांना आम्ही विचारलं की मॅडम हे असं असं हे होतंय, काय करूया, आम्हाला काहीतरी हे करा. त्या म्हणतात सरळ की विका आणि खाली कुठं तर घ्या. मग आता कोण घेणार हो, हे असं मात्र होतंय, जनावर खात्यात. मग ते म्हणलं, आम्ही काय म्हटलं मॅडम आता आमचं एवढं आहे, त्यातनं आम्हाला एकराला 2-4 गुंठ कमी द्या, पण तुमच्या ह्यानं द्या. तर ते मॅडम म्हणतात तुम्हाला डोंगराच्या सानिध्यात पाहिजे, निसर्गाच्या ह्याच्यात पाहिजे. मग येतोय आम्ही निसर्गाच्या ह्याच्यात, आम्ही तुम्हाला काय म्हणत नाही, पण ती जनावर तेवढी बंद करा. त्याच्यापासून तुम्हाला काय जर म्हणजे उत्पन्न असलं तर सांगा की बाबा त्या गवी रेड्याने आम्हाला एवढं दूध दिलंय 10-15 लिटर, नाहीतर शेण होतं 4-5 टॉल्या. हे पण काय नाही, आमचं नुकसान, आम्हाला भरपाई पण मिळत नाही त्या मापानं. भरपाई करायला गेला की त्या भरपाईच्या डबल पैसे जातील. डबल पैसे. मग ती भरपाई करायची, कागद गोळा करायचं का भरपाईचं पैसे मागवायचे. फॉरेस्ट खातं वन्य प्राण्यासनी म्हणजे प्राधान्य दिलंय त्यांनी. माणूस प्राणी कसा जगणार सांगायचं. भुईमूग शेतीचं भरपूर नुकसान झालेलं आहे. पुन्हा ऊस शेतीचं सुद्धा भरपूर नुकसान झालेलं आहे. आता नांगर डावतनी हे जर बघितलं, बी बेवळा घालायचं म्हटलं तर आधीच परवडत नाही शेतकऱ्याला. आता 20-20 गुंठ्याचं 30-30 गुंठ्याचं प्लॉट सगळं रिकाम केले त्यांनी. शेतकऱ्याने काय करायचं, एवढा खर्च घालून कुणाला मागायचा शेतकऱ्याने. मग हिची कागद पुरतता ते शेतकऱ्याला जमत नाही एवढं कागद पुरतं. मनपाडळे परिसरातील शेतकऱ्यांची वाढती समस्या पाहता वन विभाग आणि प्रशासन आता यावर काय उपाययोजना करणार याकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागलं आहे. प्रत्येक पनीर सारखं नसतं. शुद्धतेची खात्री करूनच योग्य पनीर निवडा. पनीर घेताना गोकुळच मागा. शुद्धतेचा विश्वास, चवीचा आनंद. आजच घरी आणा गोकुळ मलई पनीर.